आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरात नागरी समस्या सोडवण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। पूर्णा शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पूर्णा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करावा याकरता एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे। या धरणे आंदोलनामध्ये पूर्णा शहरातील कुरेशी मोहल्ला रस्त्याची दुरावस्था, रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना 2 टप्प्यात चेक देण्यात यावेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सुशोभीकरण करण्यात यावे अशा अनेक मागण्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नगरपालिका मुख्याधिकारी यांना करण्यात आल्या आहेत। यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील मगरे, राजू नारायणकर, सीताराम रेनगडे, युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड, प्रीतम रणवीर, श्यामसुंदर काळे, विनोद गायकवाड, शामराव जोगदंड, संजय शिंदे, धर्मा धुमाळे, कपिल दीपके, प्रकाश खरे, पदाधिकारी, नागरिक, कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते। पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। बहुजन आघाडीच्या वतीनं आज पूर्णा नगरपालिकेसमोर पूर्णा शहराला मागील 20 ते 25 दिवसापासून पाणी पुरवठा होत नाही याच्या निषेधामध्ये एक दिवसीय आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं। या आंदोलनाला आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी उपस्थित होतो आणि वंचित बहुजन आघाडीनं निवेदन दिल्यानंतर आंदोलनाची दखल ही हरामखोर नगरपालिका प्रशासनाने घ्यायला पाहिजे होती, पण ह्या नगरपालिका प्रशासनातले जबाबदार जेवढे बी हरामखोर अधिकारी आहेत ते एक पण अधिकारी या ठिकाणी उपस्थित नाहीत, हे सगळे पळालेले आहेत। मला ह्या प्रशासनाला, ह्या नगरपालिका प्रशासनाला विचारायचंय की बाबा पूर्णा नगरपालिकेची मोटर पाणी पुरवठा विभागाची मोटर जळाली, ठीक आहे, पाणी नव्हतं, ठीक आहे, असेंबली फुटली, ठीक आहे, त्याला पर्याय म्हणून टँकरने तुम्ही पाणी पुरवठा केला पाहिजे होता की नाही, हा प्रश्न आम्ही या आंदोलनाच्या या ठिकाणाहून आम्ही प्रशासकाला विचारला तर त्याचं म्हणणं होतं की हो, या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला पाहिजे होता। पण या नालायक मुख्य अधिकाऱ्यांनी व हे नालायक जो पाणी पुरवठा विभागाचा जो अभियंता आहे गुट्टे नावाचा, कारण ह्या 2 गुट्टे नावाच्या नालायक अधिकाऱ्यांनी जाणून बुजून संपूर्ण पुणेकरांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे। या अधिकाऱ्याचा मी जाहीर निषेध करतो या ठिकाणी। आणि दुसरी गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब पुतळा परिसराचं सुशोभीकरण आणि त्या परिसरातली मुख्य रोड म्हणजे कुरेशी मोहल्ला असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसरातून जाणारा जो अपेक्ष कॉलनी म्हणजे चौकातला रोड असेल, अरे ह्या नगर सध्याला 2 ते 3 वर्ष झालं नगरपालिकेवर प्रशासक हे आम्हाला मान्य आहे, पण वंचित आघाडीनं निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत यांनी पाठपुरावा करून या ठिकाणी निधी मागवायला पाहिजे होता, पण ही नगरपालिका प्रशासन कुठलाही निधी मागवत नाही। पण या शहरातले सर्व जाती धर्माचे जे माजी नगरसेवक, जे हरामखोर माजी नगरसेवक आहेत, ते गल्ल्या बोळ्यामध्ये करोडो रुपयाची कामे आणून निकृष्ट व बोगस दर्जाची कामे करत आहेत। पण जे आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषाच्या चौकातला चौक यांना दिसत नाही, यांच्या डोळ्यामध्ये काय माती पडली आहे का? कारण भ्रष्टाचारामध्ये गुंग झालेले या पूर्णा नगरपालिकेतले अनेक नगरसेवक की त्या परिसराचं सुशोभन करते वेळेस एक चांगल्या दर्जाचं काम करावं लागेल म्हणून जाणून बुजून एका समाजाचा कोणी नगरसेवक नाही, कोणी नगराध्यक्ष नाही, सर्व समाजाचे, त्याच्यामध्ये आपले एससी असतील, हिंदू असतील, मुस्लिम असतील, ही लोक फक्त गल्ली बोळामध्ये बोगस व निकृष्ट दर्जाची करोडोची कामे करतायत आणि एका प्रकारे नगरपालिका प्रशासन त्यांना पाठिंबा देते, याचा पण मी जाहीर निषेध करतो। आणि नगरपालिका प्रशासनाला मी इशारा देतोय की बाबा तुम्ही पुणेकरांना जोपर्यंत नळाला पाणी येत नाही तोपर्यंत, आता जसं झापकर म्हणला की टँकरने पाणी पुरवठा केला पाहिजे, यांनी तात्काळ आज पाणी पुरवठा केला पाहिजे, पण या ठिकाणी एक बी जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आज एक दिवसाचं याचं आंदोलन या ठिकाणी आम्ही फक्त स्थगित करत आहोत, रद्द करीत नाहीत। आणि उद्या अधिकारी आल्यानंतर त्यांना याचा परत जाब विचारण्यात येईल आणि तात्काळ पुणेकराला पाणी पुरवठा करा याची उद्या पण मागणी करण्यात येईल। एवढं बोलून मी इथं थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। पालिका तोंड बघून सगळी पाणी पुरवठा करायलेत, गली गली कुठं वाटणा झालेत, 8 रोज 15 दिवस झालेत, लेकरायला ना शाण्या माणसाला अंघोळीला पाणी भेटना झालंय, गली गलीनं नाल्यामध्ये पाणी असं दाटून गेलंय, नुसता वास यायलाय, लोक बिमार पडायले। हे कर्मचारी काय करायलेत, नगरपालिकाचे साहेब लोक काय करायलेत, गरीब लोकायला कोसळून सनी मारायलेत, या काही काम करना झालेत, जे बी लुचपत द्यायले, जे काय त्याचे काम व्हायलेत, जे घरकुलचे आहे जे बी पैसा द्यायलाय 10,000 द्यायलेत, 15,000 द्यायले, त्यांचे काम व्हायलेत, गोरगरिबाचे काम होईना झालेत। आज आज निराधार मधून सनी ते लोक आहेत
हे शासन हे काढून सनी इकडे घुसवायले. तर मग गोरगरिबा लोकांना काय करायला पाहिजे? गोरगरिबाचे कोण काम करणार पाहिजे? त्यांना पैसा दिल्याशिवाय हे काम करणार झाले. तर दुसऱ्यानं काय करायचं? हा, घरकुला आले तर घरकुलाचे पैसे इतके द्या देतो घरकुल म्हणाले. मग कोण कसे देवावं? गोरगरिबांना कुठून द्यावं? आपलं लॉकडाऊन पासून सनी कोणाचे घरकुला आले नाहीत. रमाबाई योजना तर का दिलीच नाही. खाली याले तर मोदी सरकारचे याले तर पैसा, दुसऱ्याचं कोणाचं येईना झाले. मग ह्यानं देवावं तर कोणाला देवावं, कसं द्यावं, काय द्यावं? या कर्मचाऱ्यानं न्याय करून सनी इन्साफ करून आम्हाला देवावं. जय हिंद.